हो, काही प्रॉब्लेम नाही. आम्ही सोबतच आहोत दोघी, पुढे मागे. माझ्या पुढची ती रिक्त जागा होती की नाही, त्याच्यामुळे मला खूप असं हे झालं मॅडम. मॅडम आल्या असते ना तर मला लय बरं झालं असतं. त्याच्या पुढे दीपाबंदी मॅडम होत्या. थोडस अंतर होतं माझ्यात आणि त्यांच्यात. अच्छा अच्छा. अरे वा. पण अंजली मॅडम असताना तर आय थिंक मी अजून स्कोरिंग केलं असतं. मस्त नाही, मस्त. यावेळी दोघी मिळून करूयात स्कोरिंग. हो, नक्की 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 करूया करूया. अशाच छान. चिकाटी राहू देत. होय. नाही, ह्या वेळेला तर नक्की केलंय की बाबा अभ्यास एकदम परफेक्टच करायचा. कारण ह्या वेळेला जरासं माझं पण दगदग, आमचं घराचं बांधकाम सुरू आहे मॅडम. त्याच्यामुळे कसं ओके होतंय, ओके. मला दगदग होते माझी. अभ्यास नव्हता झाला माझा ऍक्च्युली. होईल होईल, थोडस काही काळजी करू नका. जेवढं लेक्चर ऐकेल ना तेवढंच, पुस्तक वाचणं झालं नव्हतं माझं. अच्छा, नाही होईल होईल इथून पुढे. हा आता ह्या ठीक वेळेला आहे. नक्की आपण केलंय की पहिल्यापासूनच करायचं. हो, सुरुवात करूया मॅडम आपण. हो, आपण सुरुवात करूया. कारण हा. बाकीचे अजून संतोष सर पण आले. वेळ नको का वेळ. हरिओम. बाकीच्यांचा वेळ नको करत बसायला. म्हणजे आपला पुढचा वेळ पुन्हा तुमच्या दोघींचा पण वेळ जातो. कारण बराच वेळ जॉईन करून झालात ना. हा. आपल्याला हा संतोष सर. हा तेच ना, उद्याची सुट्टी आजच घेतली बऱ्याच जणांनी. आपल्याला ह्याच्यानंतर बघायचंय अभिजात अभिसंधान. ठीक आहे. त्याच्यामध्ये एक मिनिट हा, माझ्याकडून जर डिस्टर्बन्स येत असेल व्हॉइसला तर मला पटकन सांगा. ठीक आहे, म्हणजे मी खाली घरी कन्वे करते मेसेज की पटकन काय असं थोडासा दंगा ऐकू येईल मला. एक मिनिट हा. चालेल. आपल्याला अभिजात अभिसंधान बघायचंय. आपण काल 2 चे पद्धती बघितल्या अध्ययनाच्या. त्याच्यामध्ये होती पहिली प्रयत्न प्रमाद पद्धती आणि दुसरी होती मर्मदृष्टी अध्ययन. दोन्ही पद्धती खूप छान आहेत, प्रयत्न प्रमाद पद्धत आणि मर्मदृष्टी अध्ययन. कालची माधुरी मॅडम, संतोष सर, तुम्ही पहिली जी मी प्रयत्न प्रमाद पद्धती सांगितली होती त्याच्यामध्ये डिटेल्स दिले होते, काही वाचून बघितलं का? अंजली मॅडमांना काल आवाज बराचसा ब्रेक होत होता, त्यामुळं त्यांना काही कदाचित लक्षात नाही आलं. मोरे सर, वाचून बघितलं का काल पुन्हा एकदा? आणि आयुष्यात अप्लाय करण्यासारखी काही तत्व होती त्यात, वाचलं का माधुरी मॅडम? संतोष सर. हा, असेल तर ठीक, नाही तर मग नाही, म्हणजे मला लक्षात येऊ दे काही. हा ठीक आहे, वाचून बघा, कारण मी ते मुद्दाम म्हटलं तुम्हाला वाचा, कारण ना त्याच्यामध्ये मी अगदी डीप मध्ये गोष्टी त्याच्यात एक्सप्लेन केलेल्या आहेत. ते स्लाइड जरी नुसतं वाचलात ना तुम्ही तर बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील तुम्हाला, की आपल्या भावना आपण व्यक्त कशा करतो, आपले पॅटर्न्स कसे असतात, एका पॅटर्न मध्ये आपण काम कसं करत असतो. जसं गाडी चालवताना आपण एका पॅटर्न मध्ये काम करतो ना, त्याच पद्धतीने आपल्या सवयी आणि आपण जे रिस्पॉन्स देतो ना जगाला, ते पण त्याच पद्धतीनं काम करत असतं. आता बघा हा, मी काय म्हंटल तुम्हाला, एक 2 ते 3 सेकंदापूर्वी विचारलं, काय विचारलं मी, तुम्ही वाचलत का? तर आपल्याला एक ब्रेनला सेट असतं, हा पण पॅटर्न्स असतो आपला, की अरे आता नाही म्हणून कसं सांगायचं, बरोबर? कारण वाचायला तर हवं होतं, आपण स्टुडंटच्या भूमिकेत आहोत म्हटल्यानंतर, बरोबर आहे? असेच पॅटर्न असतात आपले. हा, आपण रिस्पॉन्ड पटकन करत नाही किंवा एखाद्या गोष्टीसाठी पटकन रिस्पॉन्ड करतो. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या पॅटर्न्सच असतात आपले. तर ते पॅटर्न्सच त्याच्यामध्ये आहेत. आणि मग ट्रायल एरर मेथड मधून आपण काय शिकतो किंवा मर्मदृष्टी अध्ययन मधून आपण काय शिकतो, हे थोडंसं वाचून बघा. आता माधुरी मॅडमांनी एक छोटस शॉर्ट व्हिडिओ टाकलाय बघा ग्रुपवरती, तो बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पहिले प्रयत्न प्रमाद पद्धती कशी आहे किंवा त्याच्यामध्ये दाखवलंय बघा त्यांनी. त्यांचा तो व्हिडिओ बघा, लक्षात येईल. आणि असे काही व्हिडिओज असतील तर शेअर करा, जेणेकरून मग स्वतःमध्ये थोडंसं वाकून बघायची प्रवृत्ती डेव्हलप होते. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे अभिजात अभिसंधान. आता अभिजात अभिसंधान ही तिसरी अध्ययनाची पद्धत आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे बघा, रशियातले एक शरीरशास्त्रज्ञ आहेत, इव्हॉन पॅव्लोव्ह.
त्यांना अभिजात अभिसंधानाचा जनक असं मानलं जातं. आणि त्यांनी एक प्रयोग केला आणि त्यांचं मत असं होतं की किंवा जो काही त्यांनी प्रयोग मांडला त्या प्रयोगाचा मूळ उद्देश होता की मेंदूची कार्यप्रणाली चालते कशी. आणि त्यांनी त्या पद्धतीत काय स्पष्ट केलंय की नैसर्गिक जे उद्दीपक आहे त्याची जोड दुसऱ्या कृत्रिम उद्दीपकाला दिली गेली किंवा शेवटी कृत्रिम उद्दीपकाला सुद्धा नैसर्गिक प्रतिसाद कसा मिळतो. आता ह्या 3 गोष्टी आहेत तिथं, नैसर्गिक उद्दीपक, दुसरा कृत्रिम उद्दीपक आणि शेवटी नैसर्गिक प्रतिसाद. हा, हे 3 गोष्टी कशा आहेत बघा. तर त्यांनी काय केलं होतं, पॅवलव यांनी एका कुत्र्यावरती साधारण हा प्रयोग केला होता आणि त्या कुत्र्याला पहिल्यांदा बऱ्याचशा गोष्टींची कल्पना दिली किंवा शिकवलं गेलं की प्रयोगशाळा कशी आहे किंवा त्याला आपण परिचय करून देतो एखाद्या गोष्टीचा तशा पद्धतीने. मग त्याला काय केलं की त्याची जी लाळ ग्रंथी आहे कुत्र्याची त्याला एका स्टँडला बांधलं आणि त्याच्या तुमच्या बुकमध्ये ना हे दिलंय बघा, एक आकृती दिली आहे. त्या आकृतीमध्ये त्या कुत्र्याच्या लाळ ग्रंथीजवळ एक छोटीशी शस्त्रक्रिया करून तिथून एक नळी काढली आणि ती नळी आता ते कशासाठी सोडलं तर तिथं काही लाळेचे थेंब बघायचे होते त्यांना की ते प्रतिसाद देतं. आणि मग त्यांनी त्या प्रयोगाची सुरुवात करताना काय केलं की पहिल्यांदा घंटा वाजवली, म्हणजे घंटेचा आवाज दिला आणि मग लगेचच काय केलं, काही वेळात म्हणजे अगदी सेकंदात पुढच्या कुत्र्याला काय केलं, अन्न देण्यात आलं. मग आणि ते अन्न खात असताना काय झालं, काही जे लाळ गळते ना ती लाळ त्या पात्रात जमा झाली आणि मग तो त्यांचा पहिला प्रयत्न. असा त्यांनी प्रयत्न सतत म्हणजे घंटेचा आवाज करायचा, मग लगेच अन्न पदार्थ प्रोव्हाइड करायचे, घंटेचा आवाज करायचा, अन्न पदार्थ प्रोव्हाइड करायचे. आणि मग शेवटी काय झालं, फक्तच घंटा वाजली की लाळ कुत्र्याची त्या ह्याच्यामध्ये पात्रात पडायला म्हणजे गळायची जी प्रतिक्रिया त्यांना दिली ती सुरू झाली लगेचच. म्हणजे अन्न द्यायच्या आधीच लाळ जमा झालेली दिसायला लागली. म्हणजे थोडक्यात काय, अन्न जे आहे त्याला आपण नैसर्गिक उद्दीपक म्हणू आणि लाळ गळण्याची प्रतिक्रिया जी आहे ती घंटेला आपण कृत्रिम उद्दीपक म्हणू. हा, आणि त्या कृत्रिम उद्दीपकाला नैसर्गिक प्रतिसाद मिळाला असं थोडक्यात. हा, किंवा अनैसर्गिक उद्दीपक असं जरी म्हटलं तरी चालतंय. घंटेच्या आवाजाला आपण अनैसर्गिक उद्दीपक असं म्हणू. म्हणजे थोडक्यात काय, घंटेचा आवाज आणि मग अन्न यातला सततचा संबंध, म्हणजे घंटा वाजली की अन्न मिळतं, घंटा वाजली की अन्न मिळतं. याच पद्धतीनं उदाहरण म्हणून मी एक उदाहरण दिलंय बघा खाली. आपल्याला हे उदाहरण सतत ऐकून माहितीये की शाळेची घंटा वाजली की मुलांना पण माहिती असतं, हा जेवणाची घंटा कुठली आहे आणि ह्याची घंटा कुठली आहे, 4 वाजता खेळायची घंटा कुठली आहे, बरोबर आहे. तर मग त्यांना जेवणाची वेळ ह्या घंटेचा आवाज ऐकला की बऱ्यापैकी भूक लागल्याची जाणीव होणं किंवा त्यांना आनंद होणं, ह्या गोष्टी एकामेकाशी कनेक्ट केल्या गेल्या. हा, आता स्क्रीनवरती ना तुम्हाला एक एक्झाम्पल जे दिसतंय ना, हे एक्झाम्पल वाचा. आता समोर स्क्रीनवर दिसतंय आणि आपण किती जण आहोत, 3 अजून. अंजली मॅडम आहेत, माधुरी मॅडम आहेत, हा अजून तिघांची नावं दिसत, दीपा मॅडम आहेत का, हा मोरे सर आहेत, संतोष सर आहेत, ठीक आहे, विलास सर आहेत. आता हे सगळे जेवढे आहेत ना त्यांनी स्क्रीनवरचं उदाहरण वाचा आणि मला एक सांगा की त्यातले कृत्रिम उद्दीपक आणि कृत्रिम उद्दीपकाला नैसर्गिक प्रतिसाद जो मिळतो त्यातलं नैसर्गिक उद्दीपक कुठलं आणि कृत्रिम उद्दीपक कुठलं किंवा नैसर्गिक प्रतिसाद कुठला, आणि तुम्हाला काय समजलं. मी सांगितलेलं पहिल्यांदा कळलं का बघा. सिंपल आहे. एका कुत्र्याला घेतलंय, त्याच्या लाळ ग्रंथीजवळ एक रबरी नळी जोडली आहे, ती रबरी नळीचं दुसरं टोक एका पात्रात, मोजपात्रात काढले
इकडे घंटेचा आवाज केला की तिकडे अन्न द्यायचं, घंटेचा आवाज केला की अन्न द्यायचं. ही सवय पहिल्यांदा त्याला लागणार कशी, घंटेचा आवाज केल्यानंतर अन्नाची प्लेट पुढे काही सेकंदातच पुढे समोर दिली की कुत्र्याच्या हे लक्षात आवाजलं की हा आवाज ऐकल्यानंतर मला अन्न मिळतं, त्याच्याशी ते कनेक्ट केलं गेलं. ठीक आहे. आता तसंच शाळेची घंटा दिली आहे ना, त्याच्यामध्ये फक्त मला कृत्रिम उद्दीपक किंवा नैसर्गिक उद्दीपक आणि कृत्रिम उद्दीपकाला मग नैसर्गिक प्रतिसाद कसा मिळतो ते मला थोडंसं तुमच्या भाषेत सांगाल का, जेणेकरून तुम्हाला समजलं. बघा थोडंसं कोण सांगणार, एक्सप्लेन करणार का? घंटा वाजणे हे कृत्रिम हा बोला की उद्दीपक सर. हा, घंटा वाजणे हे कृत्रिम उद्दीपक झालं, बरोबर. हा, आणि मग भूक लागणे हे म्हणजे घंटा वाजताच भूक लागणे हे नैसर्गिक झालं. नैसर्गिक प्रतिसाद झाला. लक्षात आलं? हा, कळालं ना, नीट कळालं ना. हा, आता हे मी मुद्दाम विचारलं तुम्हाला. आता काही उदाहरणं आहेत पुढं, ती उदाहरणं तुमच्या रोजच्या आयुष्यातली आहेत आणि ती जेव्हा तुम्ही रोजच्या आयुष्यात लागू करता ना, त्यावेळेला तुम्हाला अंदाज येईल की आपण प्रतिक्रिया किंवा एखाद्या गोष्टीला प्रतिसाद देतो कसा. बाकीच्यांना क्लिअर झालं का बघा ते? हा, लक्षात आलं ना? हा, आपण पुढच्या स्क्रीनवर बघा, हा पुढच्या स्लाइडवर बघा. आता मला कोणीतरी विचारलं होतं, संतोष सरांनी सांगितलं होतं की रात्री स्वप्नात साप आला होता आणि सापाची भीती वाटते, असं एक उदाहरण आपल्याकडे होतं बघा त्या दिवशी. ठीक आहे. तर इथं ना थोडस या फॉर्मॅटमध्ये संतोष सर हे बसतं का बघा, नाहीतर आपण मग कम्प्लीट सगळे लेक्चर झाले की आपण थोडंसं त्याच्यावर डिस्कस करू. ठीक आहे. आता पहिली एक तुम्हाला शाळेची घंटा तर अभिजात अभिसंधानाचं उदाहरण एक माहितीच आहे. दुसरं आहे भीती किंवा फोबिया. आता भीती किंवा फोबिया काय आहे बघा. बऱ्याच वेळेला काय होतं, भीती जी आहे ना ती आपल्याला आपण अशीच कनेक्ट केलेली असते. जसं आता जसं कुत्र्याला हे माहिती की घंटा वाजली की अन्न मिळणार, त्याच पद्धतीनं आपण भीती पण तशाच डेव्हलप केलेल्या असतात अभिसंधानातून. जर एखाद्या लहान मुलाला पांढऱ्या उंदराशी खेळताना अचानक जर जोरात आवाज आला तर ते त्या आवाजापेक्षा कशाला घाबरेल, उंदराला घाबरेल. मग पुढे जाऊन काय होतं, ते मूल केवळ उंदीरच नाही तर कापूस किंवा पांढऱ्या सशासारख्या इतर सगळ्या वस्तूंना घाबरायला लागतात. ही भीती आपण अशी डेव्हलप करतो. ठीक आहे. जसं सापाचं असतं बघा, एखादी दोरी जरी पडली असली आणि आपण सतत जर साप बघतोय तर त्या पद्धतीची आपल्याला दोरी किंवा नारळाचं ते हे असतं बघा, झावळी पडलेली असते म्हणतो ना आपण नारळाची, आणि त्याचं ते पुढचं टोक असतं, ते जरी दिसलं तरी बऱ्याच वेळेला घाबरायला होतं बघा. म्हणजे ती प्रतिमा झाली तिथं. आपण आवाज ऐकल्यानंतर पण बऱ्याच वेळेला प्रतिसाद देतो, पण इथं प्रतिमा आपण बघतो ज्या वेळेला, जेव्हा चेहऱ्यासमोर एखादी गोष्ट दिसते तेव्हा पण आपण घाबरतो. ठीक आहे. ही झाली भीती. त्याच्यानंतर अजून एक काही उदाहरणं मी घेतलेत त्याच्यामध्ये. ही जी अभिजात अभिसंधानाची सगळ्यात मोठी गोष्ट जी जोडलेली आहे ती आपल्या याच्याशी जाहिराती आहेत बघा आपल्या. म्हणून जाहिरातींचा खूप जास्त खूप जास्त परिणाम होतो. याच्यावरती कोण बोलायला इच्छुक आहे का, की माझ्या बाबतीत असं होतं, म्हणजे स्वतःच्या बाबतीत असं होतं. कंपन्या काय करतात, आपली उत्पादनं ज्यावेळेला विकत असतात त्यावेळेला या तंत्राचा जास्त वापर होतो. मग तुमच्या घरातलं थोडंसं वाचा स्क्रीनवरच आणि मग तुमच्या लक्षात येईल. कोकची ऍड येते किंवा पान मसाल्याची ऍड येते आणि त्याच्यात मग काय होतं, जर एखादा अभिनेता किंवा एखादी अभिनेत्री जर आपली आवडती असेल, हे मी स्पेशली कॉस्मेटिक प्रोडक्ट्सच्या बाबतीत स्त्रियांना लागू होण्यासारखं उदाहरण आहे. काय होतं, त्या जर एखादी अभिनेत्री एखादीला जर आवडत असेल जास्त आणि ती जे कॉस्मेटिक प्रोडक्टची जाहिरात ती करते, ते कॉस्मेटिक प्रोडक्ट त्या व्यक्तीला
किंवा जी आवडते तिला घ्यावं असं वाटतं. आणि म्हणून मग त्यांनी हा सगळा मानसशास्त्राचा सायकोलॉजीचा खेळ असतो. हा जाहिराती करताना किंवा जाहिरात एखाद्या गोष्टीची जाहिरात करताना धंदा वाढवायचा असेल त्यावेळेला खूप लोक अशा पद्धतीचा वापर करतात. म्हणजे त्यांनी ह्युमन सायकोलॉजी आधीच जास्त प्रमाणात हे केलेली असते, स्टडी केलेली असते. वाचून बघा. कुणी आहे का आपल्यापैकी असं ज्याचं थोडंसं एक्सप्लेन करणार? मोरे सर, दोन्ही मोरे सर, माधुरी मॅडम आहेत, अंजली मॅडम मॅडम मला आहे का आपल्या? सांगायचंय. हा बोला की मॅडम. आपली पेस्ट असते ना, आपण आधी डाबर लाल किंवा दंतमंजन वापरायचो. आता सेन्सोडाईन आणि बरेच पेस्ट आलेत. बरं, का वापरतो आपण असं वाटतं तुम्हाला? म्हणजे त्याच्यामध्ये ते इफेक्टिव्ह दाखवलेलं असतं ना, की दाढ दुखते मग किंवा थंड पाणी पिल्यावर झिंझिण्या येतात, मग ते हे वापरलं की खूप छान वाटतंय असं. एक्झॅक्ट. आपण आणि एक तुम्हाला सांगू का मी, कोलगेट हे काय आहे, तो एक ब्रँड बनवलाय बघा त्यांनी. त्या पेस्टची नावं सगळी वेगळी आहेत आणि पहिल्यापासून कोलगेट, लाईफ बॉय हे जे वापरलं गेलंय ना, म्हणून अजून पण ते ऍड आपल्याला जुनी ऍड आहे बघा, हीच ऍड सगळ्यांना माहित असेल. लाईफ बॉयची ऍड यायची. बरोबर. तर त्यावेळेला ते एक स्टेटमेंट तर त्यांनी चांगलं मांडलं होतं. आठवतंय का बघा तुम्हाला? हॅलो. हा बोला सर. त्याचबरोबर वॉशिंग पावडर निरमा काय, वॉशिंग पावडर. हे पण त्या ठिकाणी लोकांच्या मनावर असं साम्राज्य करून गेलंय. कोणती पावडर जरी टाकायची असली तरी निरमा टाकून ते म्हणतात. कोणती पावडर टाका पण निर्मात कपडे टाकायचे म्हणतात बघा. कळालं, भावना आपल्या कशा जोडलेल्या असतात त्याच्याशी. हो बरोबर मॅडम, बरोबर. लक्षात ठेवा. आणि हे मधी बघा कुणावर तरी ना या पद्धतीप्रमाणे केस पण कुठल्या तरी एका आपल्या मोठ्या दिग्गजांच्या केस पडली होती की तुम्ही ही ऍड केली तर तुम्हाला बघूनच जर तरुण पिढीनी त्या बाजूला चुकीच्या बाजूला वळले तर याला जबाबदार कोण, असं एका दिग्गजांच्या वरती आरोप ठेवला गेला होता. मॅडम ती ऍड विमलची साधना मॅडम बरोबर आहे. ती ऍड होती बघा. मग कुणीतरी आक्षेप घेतला होता त्याच्यावरती, कारण बऱ्याच वेळेला काय होतं, तरुण पिढी जी आहे ती या लोकांना फॉलो करत असते आणि मग त्या लोकांना फॉलो केल्यामुळे काय होतंय, ते जे सांगतील ते सगळं बरोबर आहे. कारण का माहितीये का, आपण कुठंतरी इमोशनली त्यांच्याशी कनेक्ट होत असतो. समजलं? टीव्हीवर येणाऱ्या सिरियल्स इमोशनली कनेक्ट केल्या जातात. अगदी मच्छरच्या बॅटची ऍड असेल किंवा मच्छर कॉईलची ऍड असेल तरी पण ती तशीच केली जाते बघा. लहान बाळ झोपलेलं असतं, मग आजी आजोबा किंवा आई वडील त्रास करून घेत असतात. हे पहिल्यांदा इमोशन्स कनेक्ट केले जातात, बरोबर? आणि मग ती आपल्याला ऍड उलगडून दाखवतात. का कनेक्ट होतो आणि का 2 मिनिटं स्क्रीनवर आपण होल्ड करून ठेवतो, कळालं का? आता स्क्रीन का थांबवतो? कारण सर्वसामान्य माणसांची सायकोलॉजी काय असते ही त्यांनी आधी स्टडी केलेली असते. ती आपणच केलेली नसते त्यांची सायकोलॉजी. लक्षात आलं की ते कुठल्या सायकोलॉजीवरती काम करायला लागले, कळालं? आता अजून एक आहे बघा, अजून सगळ्यात मोठं उदाहरण आहे. काल परवाच कोणीतरी सांगितलं होतं, डीमार्टचं उदाहरण पण त्या पद्धतीतच आहे. डीमार्टचं उदाहरण सेम पद्धतीत आहे, सायकोलॉजीवरतीच. तेही सायकोलॉजीवरतीच काम करत आहे. आणि म्हणजे हे असं काम करतं. तर बघा, जेव्हा परवा मला कोणी सांगितलं होतं, माधुरी मॅडमांनी सांगितलं होतं बघा उदाहरण, अपरिग्रहाचं उदाहरण दिलं होतं. विनाकारणच्या वस्तूंचा संचय करू नका. तो का संचय होतो माहितीये का? हे आपल्या भावनांशी असं खेळलं जातं. बऱ्याचशा आवडत्या सिरियल्सच्या ज्या मालिकांच्या ज्या अभिनेत्री म्हणूयावं तर त्यांना जे आहेत त्या साड्यांचे ब्रँडची त्यांनी जाहिरात केलेली असते आणि त्या लुकमध्ये खूप सुंदर दिसतात. त्यामुळे घरी भरपूर जरी साड्या असल्या तरी जाऊन घेऊन येणं होतं. आपण का फसतो थोडक्यात? ह्या अशा जाहिरातींमधून असं मनावरती राज्य केलं जातं.
मॅडम ह्याचं पण असतं प्राइस 99, 299, 399. हा मोठा स्कॅम आहे त्याच्यामध्ये. हा नाही हे कसं होतंय 399 ला 400 रुपये जातात हे लोकांना कळत नाही. ह्या पद्धतीने त्या लोकांची स्कीम असते. हा स्कीम असते. हे पहिला जर आकडा तुम्ही डोक्यात येतो. हा पहिला आपलं लक्ष 400 वरती कम्प्लीट नसतं, तर फक्त 300 वरती असतं. 300 वरती असतं. समजलं? हे अशा पद्धतीनं काम केलं जातं. हा काय लक्षात ठेवा. त्यामुळे इथून पुढे बाहेर गेलं की प्राइस टॅग बघायचं. लोकांच्या बरोबर बोलताना किंवा जाहिरात बघताना आता इथून पुढे जाहिरात अशा पद्धतीने बघायला सुरू करा की आपल्यासोबत कुठल्या पद्धतीनं काम केलं जातंय आपल्यावर. मग तुम्हाला मोठे मोठे अजेंडे काम कसे करतात हे लक्षात येईल, जे मी सुरुवातीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला पहिल्या वेळेस सांगितलं होतं. त्याच्यानंतर अजून एक उदाहरण, खाद्य बिनमुक्ता म्हणून. समजा तुम्ही एखादा विशिष्ट पदार्थ खाल्ला आणि त्यातनं जर विषबाधा झाली असेल, पुढच्या वेळेला वास जरी आला तरी मग मळमळल्यासारखं होतं. म्हणजे डायरेक्ट कनेक्शन आजारपणाशी जोडलं जातं. मेंदू डायरेक्ट कनेक्शन त्याचं आजारपणाशी जोडतं. अशा प्रकारे अभिजात अभिसंधान म्हणायचं ह्या. त्याच्यानंतर अजून उदाहरण आम्ही मुद्दाम थोडी जास्त टाकलेत कारण तुमच्या लक्षात यायला पाहिजे ते. एकच आता हे एक उदाहरण आहे बघा. इंजेक्शन बघितलं की लहान मुलांना एक खूप जास्त भीती असते. ते बरोबर बऱ्यापैकी डॉक्टर सतत जाणं होत असेल लहान मुलांचं तर ते ओळखतात आधीच डॉक्टरांना. म्हणून मग आता डॉक्टरांनी पण बरेचसे ट्रिक्स काढलेत. एक मिनिट तर डॉक्टरांनी पण बरेचसे ट्रिक्स आता काढून ठेवलेत. इंजेक्शन द्यायचं कसं किंवा जर लसीकरण करायचंच असेल, वॅक्सिनेशन कंपल्सरी द्यायचंच असेल तर त्या मुलांना पर्याय नसतो नेण्या व्यतिरिक्त. त्यामुळं मुंबईचे दवाखाने कोणी बघितलेत जवळनं लहान मुलांचे किंवा आपल्या इकडे पण आता खूप डेव्हलप झाले. पण पुण्या मुंबईचे जर दवाखाने थोडेसे बघितलं असाल तर तिकडे खूप जास्त टॉईज ठेवलेले असतात जेणेकरून मुलं ना अट्रॅक्ट व्हावी किंवा आलेली मुलं शांत बसावी. या पद्धतीचं त्यांचं ते क्लिनिकचं स्ट्रक्चरच त्यांनी केलेलं असतं तसं. इकडे बारकाईने लक्ष देत जा की आपण ज्या कुठल्या एखाद्या दुकानात जातो, एखाद्या ऑफिसमध्ये जातो तर तिथे काय आणि कुठल्या पद्धतीनं सजवलं जातं. फरशी टाईल्स ज्याला म्हणतो त्या टाईल्सच्या दुकानात गेल्यानंतर कधीतरी जाऊन बघा की त्यांनी कसं सेटअप उभा केलेला असतो, तो तसाच का असतो. थोडासा विचार करायचा. कारण मी काल पण तुम्हाला सांगितलं धंद्यातले लोक जे आहेत, व्यापार करणारे लोक, त्यांनी सायकोलॉजी खूप चांगली स्टडी केलेली असते, ह्युमन सायकोलॉजी. साधना मॅडम काही आहे उदाहरण? डीमार्ट मधून बाहेर येताना काउंटरच्या ठिकाणी लहान मुलांचं खाऊ ठेवलं जातं. डीमार्टच्या बाहेर काउंटरलाच असतं, ते बिलिंग काउंटरलाच असतं कारण त्यांना बरोबर माहिती असतं की काय होणार आहे. मुलं रडतात तिथं बघून खायला पाहिजे म्हणून. बरोबर. हे उदाहरण आहे. मोरे सर आणि निर्मयाचं उदाहरण सांगितलं. विठ्ठल मोरे सर आपले ज्येष्ठ मोरे सर आहेत. मोरे सर तुमच्याकडे असं काही उदाहरण आहे का अभिजात अभिसंधानसाठी, जेणेकरून बऱ्याच वेळेला असे कनेक्शन जोडलेले असतात आणि मग आपण त्याला अशा प्रकारचे प्रतिसाद देतो लगेचच, नैसर्गिक प्रतिसाद. आणि असे खूप उदाहरणं आहेत. एखादं असेल तर सांगा. उदाहरणं असतात ते त्याच्यात आता हे सांगलेलं उदाहरणासारखीच असू शकतात. असेल तुमच्याकडे तर एखादं थोडस मुद्दाम तुम्हाला विचारतीये. आता कसं आहे की आता वय झालं की आजार पण लागतंयच म्हणतात. वय झाल्यानंतर आजार पण येतच आणि हे काय वेगळं काय नाही. आता औषधं हे लागणारच, औषधं खावीच लागणार असं सगळं बोललं जातं. परंतु माझं स्वतःचं उदाहरण आहे की किती वय झालं तरी आजार पण अजिबात जवळ येत नाहीत. आणि आपण थोडस लोक जरी आपल्याला म्हातारा झाला म्हणत असतील तरी आपण मात्र तरुणच असतो.
मी हे थोडस मुद्दाम सरांसाठी हे केलं होतं, सांगायला सांगितलं होतं. अशी ना स्वतःच्या आयुष्यात ज्यावेळेला आपण डोकावून बघतो ना त्यावेळेला अशी उदाहरणं येतात. इथं काय होतात माहितीये का आपले, या ठिकाणी जर बारकाईने तुम्ही सगळ्यांनी लक्ष दिलं असलं तर आपले सायकोलॉजिकल जर काही इश्यूज आपण स्वतःच फिक्स करायला लागतो हळूहळू, हे लक्षात ठेवा. म्हणून मी मुद्दाम अशी नवीन उदाहरणं बाहेर काढायचा प्रयत्न करते तुमच्याच लोकांना. ठीक आहे, जसं साधना मॅडमांनी सांगितलं, माधुरी मॅडमांनी सांगितलं, मला वाटतं पहिल्यांदा विलास सरांनी सांगितलं होतं, आता मोरे सरांनी सांगितलं, त्या मोरे सरांनी सांगितलं होतं. अजून पण कोणी इच्छुक असेल तर सांगायला काहीच हरकत नाही. अशी काही उदाहरणं आहेत ज्याला आपण नॅचरली कनेक्ट करायचा प्रयत्न करतो. म्हणजे आता मोरे सरांनी जे उदाहरण सांगितलं त्या उदाहरणामध्ये ना बऱ्यापैकी वयस्क लोक जर असतील आणि एखाद्यांना जर बीपीची गोळी वगैरे सुरू नसेल ना, त्या सतत ऐकल्यानंतर बऱ्याच वेळेला काय होतं माहितीये का, विनाकारण नको असताना पण काही लोकांना बीपी शूट व्हायला सुरू होते, बीपी डाऊन व्हायला चालू होते आणि मग ती बीपीची गोळी लागून जाते. असं पण होतं बऱ्याच वेळेला. हे काही अशा गोष्टी आहेत सायकोलॉजिकल सायकोलॉजिकली इम्पॅक्ट करणाऱ्या काही अशा गोष्टी आहेत. हे लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर मॅडम हा बोला की सर. झोप येऊ दे म्हणून गोळी घेते की झोपेची गोळी घेतात की मॅडम, ते एक होऊ शकते काय अभिसंधानचं उदाहरण होऊ शकते का? झोप आणि झोपेची गोळी म्हणताय? हा, झोपेची गोळी, ज्याला झोप येत नाही म्हणून झोपेची गोळी घेऊन झोपतात, मग मेंदूला स्टिम्युलेट करते ना गोळी. हा, असं म्हणताय का तुम्ही? आता उदाहरणामध्ये बसवा बघू सर. इथं तुम्हाला येणारे ते म्हणजे हा बोला सर. झोप यायला, झोपेची गोळी घेतल्यानंतर मॅडम झोप यायला लागते. हा, म्हणजे आपण काय म्हणतो, अनकॉन्शियस आपला रिस्पॉन्स असा असेल तेव्हा की थोडक्यात झोपेची गोळी घेतली आहे म्हणजे मला आता झोप येणार किंवा येते, ह्या फक्त मानसिक विचारांनीच आपण झोपी जातो असं म्हणताय ना तुम्ही? बरोबर ना सर? हा, तर ही या पद्धतीनं की झोपेची गोळी घेतली आहे आणि मग आपल्याला थोडक्यात असं म्हणूया की इंजेक्शन द्यायच्या आधीच त्या वेदना आपल्याला जाणवतात. तसं झोपेची गोळी जेव्हा आपण घेतो त्यावेळेला मन आधीच स्वतःच्या ब्रेनला संदेश पोहोचवतं की आता झोपेची गोळी घेतलीये म्हणजे तुला झोपायचं. ठीक आहे, म्हणजे हा नैसर्गिक प्रतिसादच झाला ना. मग ते कालांतरानं हळूहळू सवय, मग मला वाटतं कधी कधी मग असं पण होईल की साधी गोळी घेतल्यानंतर पण माणूस पटकन झोपून जाईल झोपेची गोळी नसली तरी. हा ना, आता झोप न येण्यासाठी सुद्धा ती मानसिकताच कारणीभूत असते की आता मला झोप येणार नाही. हो सर, मला आता झोप येणार नाही. हे पण इथं हा बोला मॅडम, इथं ते हे पण उदाहरण लागू होते बघा. आपण सकाळी लवकर उठायची जी सवय असते की नाही, ती सुरुवातीला जर वेळानं कोणी उठत असेल तर त्यांनी अलार्म लावतात आणि अलार्म लावल्यानंतर ना काही दिवस समजा 6चा असू दे किंवा 5चा असू दे, 5चा अलार्म महिन्याभरानंतर ना तुम्ही लावला नाही तरी सुद्धा त्यावेळेला डोळे उघडतात, जाग येते. ही जाग येते, आपल्याला जाग येते. मग ही सुद्धा हे कोणत्या पद्धतीत बसेल म्हणता मॅडम? आता आपण एक काम करू, पहिल्यांदा पुढची पद्धत चेक करा, साधं अभिसंधान. ठीक आहे, आणि नंतर आपण हे उदाहरण कुठं असतं बघा. बरं, चालेल. कारण त्याच्यामध्ये काय आहे माहितीये, जे तुम्ही आता उदाहरण सांगितलंय ते त्याच्यामध्ये उंदराला ना शॉक बसतो, तर तिथं पारितोषिक दिल्यानंतर काय होतं आणि पारितोषिक नाही दिल्यानंतर काय होतं हे मी एक्सप्लेन करते साधं अभिसंधान म्हणून. तिथं ते उदाहरण चेक करा की काय होतं. ठीक आहे, मी मुद्दाम थोडेसे उदाहरण दिलेत जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्ट स्वतःच्या आयुष्यात इम्प्लिमेंट करता येईल. हे उदाहरण जे आहे ते तसंच ठेवा आणि माधुरी मॅडम पुढची पद्धत, अध्ययनाची पद्धत चेक करा. म्हणजे ब्रेन कसा आपलं अध्ययन करत असतो किंवा कुठल्या पद्धतीनं स्टोअर करत असते, म्हणजे कशाला काय प्रतिसाद द्यायचा ना हे स्टोअर कसं करतो.
आता त्याच्यानंतरची चौथी पद्धत जी आहे ती साधक अभिसंधान आहे. हा, आता साधक अभिसंधान काय सांगतंय बघा. एखादं वर्तन केल्यानंतर मिळणारा रिवॉर्ड किंवा अवॉर्ड. हा, एखाद्या कृतीमुळं आपल्याला एखादी कृती केल्यानंतर आपल्याला फायदा होतो, मग ती कृती पुन्हा पुन्हा केली पाहिजे. फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे की विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण मिळवले की पालकांनी त्याला सायकल भेट दिली, किंवा मुलगा मग पुढच्या वेळेला अजून जास्त अभ्यास करेल, किंवा मग गृहपाठ न केल्यामुळे शिक्षा मिळाली तर तो शिक्षा टाळण्यासाठी गृहपाठ करायला शिकेल. अशा पद्धतीने हे त्याचं साधक अभिसंधानमध्ये काय आहे बघा. ह्याला व्यापारा किंवा साधक अभिसंधान असं म्हटलंय. आता हे अभिसंधान मांडलं BF स्किनर यांनी. आता स्किनर काय म्हणतात, याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, धन प्रबलन आणि ऋण प्रबलन म्हणून दिलेले. तर त्यांनी एक प्रयोग केला, त्यांनी जो प्रयोग केलाय तो उंदरावर केलाय, आणि त्यांनी त्या प्रयोगासाठी एक पेटी तयार केली. त्या पेटीमध्ये छोट्या छोट्या गोळ्या अन्नाच्या ज्या आहेत ती पडण्याची एक सोय केली. केव्हा पडणार, ज्या वेळेला बटन दाबणार त्यावेळेला. आणि मग ज्या पेटीचा पृष्ठभाग आहे त्याला धातूची प्लेट लावली, म्हणजे जेणेकरून धातूमधून हे शॉक म्हणजे काय म्हणतो विद्युत वहन होत असतं, त्याच्यामुळे मग शॉक लागू शकतो. त्यामुळे त्या पद्धतीची पेटीला पृष्ठभागावरती ती धातूची प्लेट बसवली आणि मग सौम्य शॉक बसेल असं. आणि मग काय केलं, एका उंदराला सोडून बटन दाबल्याचं प्रशिक्षण पण दिलं, म्हणजे जेणेकरून तुला जर भूक लागली आहे आणि जेवण पाहिजे असेल तर ती कळ दाब, मग कळ दाबल्यानंतर तुला अन्न मिळेल. आणि मग उंदरांना जर पुढच्या 10 सेकंदात कळ नाही दाबली किंवा बटन नाही दाबलं तर त्याला शॉक बसणार. असं पण केलं, असा प्रयोग केला. मग त्या जे अन्न आहे ते परत परत मिळवायच्या आशेने ते बटन जर परत परत दाबलं तर त्याला पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट म्हणतात, ज्यालाच धनप्रबलन असं म्हणतात. आणि शॉक टाळायला किंवा चुकीचा परिणाम टाळायलासाठी जर बटन दाबायचं उंदीर शिकत असेल तर त्याला ऋण प्रबलन असं म्हणतात, नेगेटिव्ह इन्फॉर्मेन्स. त्याच्यानंतर आता ना हे जे आहे ते ह्या साच्यात बसवा की एखादी गोष्ट केल्यानंतर आपल्याला रिवॉर्ड मिळतो आणि ते जर आपण नाही करत तर चुकीचा परिणाम होतो या पद्धतीमध्ये. आता इथं आता त्याच्यासाठी मी तुम्हाला अजून एक 2 उदाहरणं दिलेत बघा. मॅडम जे म्हणत होत्या ना माधुरी मॅडम, ते आता माधुरी मॅडम इथं बसते का बघा. प्राणी वर्तनाचा ज्या वेळेला अभ्यास आपण करतो ना त्यावेळेला परत परत जी प्रतिक्रिया दिली जाते, ठीक आहे, पुन्हा पुन्हा प्रतिक्रिया जी दिली जाते ती प्रतिक्रिया अन्न मिळवण्यासाठी दिला जाणारा प्रतिसाद असतो. ठीक आहे, मग तो कशावरती डिपेंड असतो, त्याचा अनुभव काय आहे, किंवा स्मरणशक्ती असेल किंवा तर्कशक्ती किंवा त्याची बुद्धिमत्ता, ह्या गोष्टींवरती डिपेंड असतो. ठीक आहे, आता त्याच्यासाठी एक उदाहरण दिलंय बघा मी. त्याच्याकडून त्या उंदराकडून काय होतं, जर ती कळ दाबली गेली तर त्याला अन्न मिळतं हे माहितीये, पण पुढच्या जर 10 सेकंदात नाहीच दाबली कळ तर त्याला शॉक पण बसणार. हे पण तिथेच सांगितलेलं आहे, किंवा त्या पद्धतीचा तो एक प्रयोग त्यांनी करून बघितला होता. मग हेच प्रयोग किंवा ही पद्धत मानवी मनाची किंवा मानवी मनाला जी वापरली जाणारी ही जी पद्धत आहे ती पद्धत व्यावसायिक क्षेत्रात कशी वापरली जाते बघा. एखाद्या एम्प्लॉईला जर टार्गेट दिलं असेल आणि त्यांनी ते टार्गेट जर वेळेत पूर्ण केलं तर कंपनी बोनस देते. आणि मग कर्मचारी काय करतात किंवा एम्प्लॉई काय करतात की बोनस दिला तर भविष्यात चांगलं काम होतं त्यांच्याकडून. पण पगार जर समजा पगार कापला गेला तर त्यांना हे माहिती असतं की पगार वाचवण्यासाठी कर्मचारी वेळेवर, उशिरा जर ऑफिसला येत असेल एखाद्या कर्मचारी तर पगार कापला तर पगार वाचवण्यासाठी कर्मचारी वेळेवर येण्याचा प्रयत्न करतात. आता मला एक सांगा, जर ह्याच्यात मी असं म्हटलं तुम्हाला की एखादा एम्प्लॉई उशिरा ऑफिसला आला तर समजा
त्याला एक तासभर ऑफिसच्या बाहेर बसवलं किंवा 1-2 फटके मारायचा हे केला. हा अशी एक पद्धत जर काढली, ठीक आहे, तर हे होईल का? तो परत वेळेवर यायचा प्रयत्न करील का? कुणाकुणाला असं वाटतंय की ह्या पद्धतीनं काम होईल? ऑफिसला नाही होणार मॅडम, नाही करणार तो. का होणार नाही हो, मला जरा सांगा. होणार नाही कारण असं कसं आहे, पैसा तो जे काम करते ना त्याचा त्याला मोबदला मिळतोय हा आणि त्या मोबदल्यासाठी तो ते काम आणि किंवा ती जो त्रास आहे तो त्याच्यासाठी सहन करतोय. जर तो मोबदला तेवढाच असेल आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याला जर शारीरिक कष्ट मिळत असतील तर तो नाही करणार. नाही. हा, लक्षात आलं. मी ते मुद्दाम शोधून उदाहरण टाकलंय तिथं. अशा गोष्टी असतात. म्हणजे मग काय होतंय, सायकोलॉजीचा खूप चांगला अभ्यास केला जातो. प्रत्येक क्षेत्रात सायकोलॉजी काम करते आणि सायकोलॉजीचा अभ्यास करून मगच काय केलेलं असतं, गोष्टी पुटअप केलेल्या असतात. आता पुढचं एक उदाहरण आहे बघा. हेल्मेट सामाजिक आणि सार्वजनिक जीवनाचं उदाहरण म्हणून टाकलंय. वाहतुकीचा नियम असतो, हेल्मेट घातलं की हेल्मेट न घातल्यामुळे ट्रॅफिक पोलिसांनी 500 रुपये दंड आकारला. दंड भरावा लागू नये म्हणून चालक पुढच्या वेळेपासून न विसरता हेल्मेट घालतो. इथं समजा पुन्हा तेच केलं, जे ह्याच्या वेळेस कोरोनाच्या वेळेस तर अतिशय मारलं होतं, पण समजा हेच उदाहरण जर तेवढ्याच फटक्यांनी आवरत असेल तर पुन्हा पुन्हा तेच काम करायला लोक अजून प्रवृत्त होतील. मग त्यांच्या मेन मुख्य ह्याच्यावरती भागावरती म्हणजे अगदीच खिशावरती ताण यायला लागला की मग होतं तसं हेल्मेटची आठवण नक्की येईल. लक्षात आलं? म्हणजे शॉक बसल्यासारखं आहे ना हा एक प्रकारचा. जसा उंदराला 10 सेकंदात बटन नाही दाबलं तर काय होणार आहे, शॉक बसणार आहे हे माहितीये. त्यामुळे ते बटन दाबणार, खाणार, निघून जा किंवा बटन दाबायचा प्रयत्न कर. त्याच पद्धतीनं इकडे पण हेच कनेक्शन आहे की ट्रॅफिक पोलिसांनी जर दंड नाही आकारला तर हे लोक काय करणार, पुन्हा पुन्हा मला काही जास्त फरक पडत नाही म्हणणार आणि विदाऊट हेल्मेट फिरायला सुरू करणार. तर असे नियम लावले जातात. असा काही एखादं उदाहरण आहे का कुणाकडे आहे असं एखादं उदाहरण? या साधक अभिसंधानमध्ये बसणार. मॅडम आता एक्सप्लेन करा. माधुरी मॅडम, मगाच तुमचं उदाहरण. अलार्म लावला आधी सवय होण्यासाठी लावला आणि त्याच्यानंतर काही दिवसानंतर तो लावला असला तरी सुद्धा त्याच वेळेला जाग येते किंवा लावला नसला तरी त्याच वेळेला जाग येते. जाग येते म्हणजे मग आता उदाहरण आपण बसवू. ते मॅडम अलार्म जो आहे ना तो कृत्रिम उद्दीपकामध्ये जाईल आणि जाग येणे हे बहुतेक नैसर्गिक उद्दीपकामध्ये जाणार असं मला वाटतंय. हा, सांगा एक्सप्लेन करून. कोण आहे, कोण सांगणार? साधना मॅडम, अजून कोण कोण आहे मला सगळे स्क्रीनवरती नाही दिसत. अजून कोण आहे? कोण सांगणार? मॅडमांनी दिलेलं उदाहरण ह्या दोन मध्ये कुठे बसते? साधक अभिसंधान मध्ये बसते का अभिजात अभिसंधान मध्ये बसते? कुठे बसते? साधना मॅडम, अंजली मॅडम आहेत का बघा. मोरे सर. मॅडम, ह्यासाठी मी एक उदाहरण सांगते. आमच्या ह्याच्यातलंच आहे, वर्गातलं. साधक अभिसंधानासाठी. हा, म्हणजे आमचा बचत गट आहे. मग बचत गट मध्ये कसं झालंय की बरोबर त्याच तारखेला महिला पैसे जमा करत नाहीत. मग आम्ही काय केलंय, म्हणजे 25 नेक्स्ट म्हणजे 25 तारखेला पैसे जमा करायचे आणि जर 25 ची 26 झाली तर 100 रुपये एक्स्ट्रा भरायचे. अच्छा, बरोबर 25 ला पैसे सगळे जमा होतात. अच्छा, व्हेरी नाईस. मला सांगा, बचत गट काढल्यानंतर किती दिवसांनी केलं तो हे मॅडम? म्हणजे दुसऱ्या महिन्यात लगेच.
पहिल्या महिन्यात नंतर ट्रायल एरर मेथड वापरली का? हो 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 हो. प्रयत्न प्रमाण पद्धतीमध्ये वापरून मग पुढे गेला ना, 2 महिने बघितलं, वाट बघितली किंवा अजून काही गोष्टी ट्राय करून होय, सेकंड मंथ मध्येच लक्षात आलं. म्हणजे पहिल्या मंथ मध्ये दिले, सेकंड मंथ मध्ये तसं झालं. त्यामुळे आम्ही सेकंड मंथ मध्ये हा निर्णय घेतला की नाही तुम्ही घ्यायचं. तिसऱ्या महिन्याचे पैसे 25 तारखेच्या म्हणजे एकच तारीख दिली. त्यांना पण 4-5 तारखा दिल्या नाहीत की 25 ते 30 किंवा असं. एकच तारीख 25 तारखेलाच यायला पाहिजे. 26 तारीख व्हायची नाही, 24 ला पण द्यायचे नाही, असा अच्छा. नियम केला तो. हा, कारण ऑप्शन्स दिले ना 20 ते 25 ऑप्शन्स दिले की मग माणूस पुढे ढकलत जातंय. मग ते पण नको म्हणलं, 25 तर 25 एकच. हा, छान. ठीक. चालेल, म्हणजे शिक्षा मिळाली की म्हणजे एखादं काम पूर्ण नाही झाली तर शिक्षा मिळणार. ती शिक्षा टाळण्यासाठी माणूस वेळेवरती आपलं काम करतो थोडक्यात. हा, आता अजून काही? हा, सांगा सर. बरेचच बोला, असे उदाहरण तर सांगा. नाही मला काय लक्षात येत नाही. ठीक आहे. मी हे बोला की सर. इलेक्ट्रिसिटी बिल मॅडम इलेक्ट्रिसिटीचं बिल लक्षात आलं. इलेक्ट्रिसिटीचं बिल, हा, त्यांनी बरोबर हे केलेलं असतं. आणि अजून काही आहे का बघा? साधना मॅडम, आहे एखादं उदाहरण अजून या तत्वावर बसतं? काय म्हटला मॅडम? आम्ही क्लासला जात नाही ना लवकर, मग 3:30 ला असते लेक्चर, ते 3 ला म्हणून सांगतात सर. अच्छा. ओके ओके. 3 ला मग तुम्ही 3 वाजता सांगितलं 3:30 की पर्यंत सगळे पोहोचतात मग. अच्छा, आम्हीच दाखवलं जातं तर. अजून कुणाकडे काही आहे? थोडस आपल्या दैनंदिन आयुष्यात काय आहे का बघा असं आठवून? मी थोडासा वेळ मुद्दाम द्यायला लागले तुम्हाला. बघा चेक करून. कारण साधक अभिसंधान जे आहे ना, त्याच्यामधून आपल्या अनुभवातून आणि परिणामातून स्वतःच्या वर्तनात पण आपण बदल करतो किंवा ही बदल करण्याची प्रक्रिया आहे आपल्या वर्तनात. आणि त्या पद्धतीनं काही लक्षात येते? एखादं उदाहरण असेल तर तुमच्याकडं थोडासा प्रयत्न करा. बरं, पहिली महत्वाची गोष्ट ते लक्षात आलं ना तुमच्या की अवॉर्ड मिळाला की काम करायची, प्रत्यक्ष काम करायची किंवा काम करायची क्षमता किंवा प्रवृत्ती जागी होते किंवा प्रेरणा मिळते असं म्हणूया. मला ना असं एखादं उदाहरण तुमच्याकडून हवंय जे तुम्ही म्हणताय ना सततची मला चिंता, काळजी, भीती, ह्या गोष्टी आहेत ना, या गोष्टींवरती काही काम करू शकेल का बघा. ही अध्ययनाची पद्धत जी आधी आपण ही वापरली आहे, आपल्या ब्रेनला माहिती आहे अशा पद्धतीनं. मॅडम, रागाचं सुद्धा उदाहरण घेता येईल इथं. जसं आपण एखाद्या वेळेला चिडचिड जर घरातल्यांच्या रोज केलं तर आपल्या लक्षात येतं की म्हणजे जसं समजा घरातला पुरुष असेल आणि तो जर ऑफिसवरून आल्यानंतर किंवा कुठूनही आल्यानंतर जर तो चिडचिड करत असेल तर घरातलं वातावरण बिघडतं. हा, बरोबर. हा, मग घरातलं वातावरण बिघडतं. मग त्या ठिकाणी त्याच वेळेला जर एखादा माणूस शांत असेल आणि तो व्यवस्थित घरी आला तर त्याच वेळेला घरातलं वातावरण पण चेंज होतं. म्हणजे अशा पद्धतीने जसं मुलांचं जरी घेतलं आपण रागवलं तर ते वेगळ्या पद्धतीने वर्तन करतात आणि आपण नाही रागवलं तर ते अगदी हेळीमेळीनं ते सहज करून जातात एखादं काम असेल काय असेल तर.
अशा पद्धती म्हणजे ते समजा एखाद्या मुलांना काम सांगितलं आणि त्यांना जर ओरडून सांगितलं किंवा करायलाच पाहिजे असं स्ट्रिक्ट सांगितलं तर ते जरासं जिद्दीला पडतात आणि नाही करत. पण त्यांना जर सांगितलं की हा तू छान छान करतेस, करायला पाहिजेत असं अशा पद्धतीने जर समजावून सांगितलं तर ते काम करण्यात ते प्रवृत्त होतात आणि नेक्स्ट टाइम पण म्हणतात, "हां, मी हे करू का?" म्हणजे त्यांच्यामध्ये ती करायची इच्छा जागृत होते. इच्छा जागृत होते. होते. हां. हा. असं सुद्धा आता होतं. हां. हा. आता इथं धन प्रबलन आणि ऋण प्रबलन हां. ह्या गोष्टी बरं. बसतात का बघा त्या? हो मॅडम बसतात. जेव्हा मी ते हे तुम्ही तुम्हाला सांगितल्यावर लक्षात आलं. ते तुम्ही सांगितल्यावर लक्षात आलं. हं. म्हणजे हे का सांगितलं मी तुम्हाला, कारण काय करतो आपण ना व्यावहारिक उदाहरणांकडं त्या दृष्टिकोनातून बघत असतो. जेव्हा आपण सायकोलॉजी शिकत असतो ना त्यावेळेला बऱ्यापैकी आत स्वतःच वाकून बघायचं, जेणेकरून मग अशी बरीचशी उदाहरणं आपल्याला मिळतात. म्हणून मी तुम्हाला थोडस रिक्वेस्ट करते किंवा बऱ्याच वेळेला फोर्स करते की तुमच्याकडून एखादं उदाहरण येतं का बघा, की हे केल्यानंतर हे होतं, मग जर याचा रिझल्ट हा चुकीचा येत असेल तर मला हे वर्तन बदललं पाहिजे. या तत्वावरती आपण कुठल्या कुठल्या घरात आपल्या कुठल्या कुठल्या सवयींवरती काम करू शकतो, अशा पद्धतीत. अजून काही आहे का बघा, कारण मानवाचं वर्तन आणि प्राण्यांचं पण बरचसं वर्तन जे आहे ते या अभिसंधानाद्वारेच असं हे केलं जातं, निर्धारित होत असतं ऍक्च्युली. अजून कुणाकडे काही एखादं उदाहरण असेल किंवा सांगायची इच्छा असेल किंवा बसवायचा प्रयत्न तुम्ही करत आहात तर मी थांबते 2 मिनिटं समोर तिथे आणि मग आपण पुढे जाऊ. मॅडम ते घरामध्ये समजा कुत्रा असेल आणि आपण बाहेरनं आलो किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीलाच ते त्याच्या अंगावर धाव घेतं किंवा असं म्हणजे मायेनं असं चावायला नाही. म्हणजे समजा असं बॉन्डिंग असते त्यांची आणि मग ते व्यक्ती आला की त्याला कुरवाळणं किंवा हे करतं ना त्यावेळेला ते जाऊन त्याच्याजवळ बसणं, त्याच्या अंगावर असं दोन्ही पाय ठेवून उभं राहणं किंवा त्याच्या मागे पुढे फिरणं हे कोणत्या ह्याच्यामध्ये बसवता येईल? आता हा आपण आपल्याला मिळालेला प्रतिसाद म्हणू शकतो, कारण ते बॉन्डिंग तयार झालेलं असतं ना माधुरी मॅडम एक प्रकारचं. आपण काय म्हणतो, आपण हात फिरवतो, डोक्यावरून हात फिरवतो किंवा खायला देतो. खायला देतो. हा असं गल्लीतल्या कुत्र्यांच्या सोबत पण होतं मॅडम. जर समजा मी रोज एका कुत्र्याला असं जर मी बिस्किट घालत असेल तर मला बघितल्याबरोबर ते बसलेलं असेल तर उठून उभारतं किंवा माझ्या जवळ येतं. असं अभिसंधान काम करणार ना तुमचं, कारण तुमचं येणं किंवा ते बिस्किट जे आहे म्हणताय ते तुमचं येणं नैसर्गिक हे झालं, उद्दीपक झालं आणि कृत्रिम उद्दीपक तुमचं ते बिस्किट घालणं आणि त्याचा प्रतिसाद, मग तो नैसर्गिक प्रतिसाद बिस्किटाला बघून येणं. ठीक आहे, अशा पद्धतीमध्ये अभिजात अभिसंधानमध्ये ते बसवू शकतात तुम्ही, कारण ते बॉन्ड जो म्हणतो ना तो ह्याच पद्धतीनं ऍक्च्युली तयार होतो. मग तो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे 2 गोष्टी धरू शकता तुम्ही. बऱ्याच वेळेला निगेटिव्ह गोष्टी पण घडतात. मग ह्याच पद्धतीमध्ये निगेटिव्ह गोष्टी बसलेल्या असतात, म्हणून मी तुम्हाला मुद्दाम विचारतो. बऱ्याच वेळेला जे भीती, राग किंवा चिडचिड किंवा शांत राहणं, बऱ्याच वेळेला परवा दिवशी एक उदाहरण सरांनी दिलं होतं बघा, की सल्ला विचारल्याशिवाय कुणीही सल्ला विचारल्याशिवाय मी बोलत नाही किंवा सांगत नाही. हे जे आहे ना हे आपले एक्सपिरियन्सेस असतात आणि एक्सपिरियन्सेस मधूनच मग आपण बऱ्याचशा गोष्टी अशा शिकत असतो. अजून कुणाकडे आहे का बघा एखादं उदाहरण? मी एक चार्ट टाकणार आहे तुमच्या स्क्रीनवरती, तो चार्ट पण मी टाकून देते. म्हणजे चांगली गोष्ट घडवायची असेल, घडवून घ्यायची असेल तर मग किंवा एखादं वर्तन जर चांगलं वर्तन करून घ्यायचं असेल
तर मग त्याला धनात्मक प्रबलन असं म्हणतात. आणि त्रासदायक गोष्ट काढून घेऊन वर्तन वाढवायचं असेल तर त्याला ऋणात्मक प्रबलन असं म्हणतात. आणि धनात्मक शिक्षा आणि ऋणात्मक शिक्षा अशा 2 प्रकारच्या शिक्षा असतात. काहीतरी अप्रिय गोष्ट द्यायची आणि वर्तन थांबवायचं, आणि आवडती गोष्ट काढून घेऊन पण मग वर्तन असं थांबवता येईल, त्याला ऋणात्मक शिक्षा म्हणतात. हा चार्ट मी ह्याच्यावरती टाकून देते बघा, नंतर पीपीटीच्या खाली किंवा असंच टाकून देते, तो चेक करा. म्हणजे थोडक्यात साधक अभिसंधान म्हणजे थोडक्यात आपल्या अनुभवातून आणि परिणामातून स्वतःचं वर्तन, स्वतःचं बिहेवियर बदलण्याची प्रक्रिया, एक प्रकारची प्रक्रिया म्हणजे साधक अभिसंधान. ठीक आहे, सॉरी, साधक अभिसंधान, अभिजात अभिसंधान वेगळं. आता अजून एक 4 छोटे पॉइंट आहेत, रचनावाद, कार्यवाद, कारण वर्तनवाद, समष्टीवाद, हे छोटे छोटे 4 पॉइंट आहेत, ते घेऊच आपण. मला एक सांगा, या टॉपिक मध्ये अजून काही कळलं नाही किंवा समजलं नाही असं काही आहे का? कारण ह्या 5-7 मार्काला पडण्यासारख्या गोष्टी आहेत. तुमचे क्वेश्चन्स मला वाटतं 5 मार्कालाच आहेत ना? 5-5 मार्काला. पेपर कसा होता? पेपरचं नेचर काय होतं पहिल्या सेमिस्टरचं? 10 मार्काला, 5 मार्काला आणि 3 मार्काला मॅडम होतं. अच्छा, 3 मार्काला होतं काय प्रश्न? 5 मार्काला पण होता हा. प्रश्न. हा, तर पुस्तकात शेवटी पण प्रश्न दिलेले आहेत सरावासाठी म्हणून. तर एखादी पद्धत जेव्हा पडेल त्यावेळेला ती पद्धत एक्सप्लेन करून त्यांची एक 2-3 व्यावहारिक जगातलं किंवा आपल्या दैनंदिन जीवनातलं उदाहरण एखादं एक्सप्लेन करून सांगा. म्हणजे मग, आणि त्याच्यात असं हे केलं ना, मेन्शन, स्पेसिफिक गोष्ट मेन्शन केली, जसं आता दैनंदिन जीवनातलं उदाहरण म्हणून तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय, त्यातली शिस्त काय आहे आणि नेमकं वर्तन काय घडतं, हे असं दिलं ना की त्याला खाली अंडरलाईन करून ज्यावेळेला तुम्ही मेन्शन कराल त्यावेळेला ते तपासणाऱ्याला पण बरं पडतं आणि ते पटकन कळून जातं. तर अशा प्रकारची उदाहरणं मेन्शन करत जा. ठीक आहे. अजून एक महत्वाची गोष्ट मला एक सांगा, तुमची एक्झाम आत्ताची जूनला असणार आहे ना? होय, जूनलाच असेल मॅडम. मे महिन्यात असणार आहे. मे महिन्यात आहे. मे महिन्यात, हो मे महिन्यात आहे. मे महिन्यात. म्हणजे आता हा फेब्रुवारी आज संपलाच. मार्च, एप्रिल 2च महिने. बरोबर. अजून किती विषय आहेत तुमचे? 3. सायकोलॉजी सोडून 3 विषय. बरोबर. 4. अजून 4 विषय आहेत माधुरी मॅडम. कुठले कुठले आहेत बघा? जरा बघून सांगता का कोणी? मी जेवण करते. एवढ्यासाठीच विचारतेय, कारण एवढ्यासाठी विचारतेय, मला ना थोडासा पुढच्या एक टॉपिक आहे ना, तो डेप्थ मध्ये थोडा घ्यायचा आहे. तुमचा हा सांगा कसं? हा, अच्छा, आहारशास्त्र. म्हणजे एकूण सर सायकोलॉजी सोडून झाले 4 झाले ना? 4. आणि 2 महिन्याचा टाइम पिरियड आहे. म्हणजे 60 दिवस आहे. तर एकच मिनिट. हा, असाईन जरी झाले. ठीक आहे. चालेल. मला दीपा मॅडमचा ऍक्च्युली फोन आला होता, मॅडम अजून किती लेक्चर्स हे होणार म्हणून. तर मला थोडंसं 3रा टॉपिक थोडंसं डेप्थ मध्ये घ्यायचं आहे, कारण त्याच्यामध्ये 3रा टॉपिक मानसतत्व जी आहेत ती व्यक्तिमत्वाच्या पातळ्या आहेत त्याच्यामध्ये. आपण थोडासा आधी घेतलाय पण तरी पण थोडासा डिटेल मध्ये घ्यायचा आहे, तर त्याच्यासाठी थोडासा वेळ काढायला लागेल, म्हणून मी फक्त विचारते. ओके, आपण काय करूया,
कंटिन्यू करूया आता. फक्त घाई गडबडीने पळवायला नको सिलेबस, एवढ्याच दृष्टीने मी विचारत होते. चालेल, आपण मॅडमांशी थोडंसं बोलून घेऊ आणि मग ठरवू की आपल्याला काय करता येईल. मॅडम एका दिवशी 2 लेक्चर ठेवले तरी पण चालते, काय प्रॉब्लेम नाही. दुसऱ्या विषयाचा पण असेल तरी पण काही हरकत नाही, त्याच्यानंतर तुमचा असेल तरी पण काही हरकत नाही. हे बाकीचे ना हे आहे का, म्हणजे कसं आहे, शाळेमध्ये सगळे विषय एकदमच शिकतो ना आपण, मग इथं 2 तास द्यायला हरकत नाही ना. कारण आपल्याला जेवढ्या लवकर लेक्चर संपतील तेवढ्या लवकर आपण अभ्यासाला लागू. हा, तेवढ्यासाठीच ऍक्च्युली प्लॅन करत होते दीपा मॅडम. हो मग हो तुम्ही त्यांच्याबरोबर बोलून बघता का, किंवा मग बाकीच्यांना कन्व्हिनियंट आहे का? हो, बाकीच्यांनी पण सगळ्यांनी आपला विचार द्यावा की कसं घेता येईल का, आपण टायमिंग मध्ये 1 तासाचा गॅप घेऊन परत दुसरा लेक्चर घेता येईल, असं काहीतरी घेता येईल, किंवा काय त्यातनं मार्ग निघतोय काय. हा, सकाळचं जरासं सकाळी थोडं अवघड होतं, संध्याकाळी सगळे असतात त्याच्यामुळे बरं पडतं. सकाळचा नको शक्यतो, हा, सकाळी बाहेरच असते. कारण ड्युटीवर वगैरे जायला लागतं. हो हो. सगळे डिस्कस करा आणि हो थोडस हो मॅडम. मध्ये डिस्कस करू ना, ते ठरवा. पळवण्यात काय मला फारसं हे वाटत नाही, म्हणजे पॉइंट सोडून खूप जास्त पळवणं, एखादी गोष्ट नाहीच समजत आहे तर ती पळवण्यात. आज तुम्हाला लिहिता येईल, मी नाही म्हणत नाहीये, वाचून लिहिता येईल बऱ्याचशा गोष्टी हे करता येतील, पण कितपत म्हणजे पळवावा सिलेबस, ह्याला पण एक लिमिट आहे. म्हणून मॅडम आम्ही ग्रुप डिस्कशन करतो आणि मग त्याच्यानुसार दीपा मॅडम आणि तुम्हाला कळवतो. जरासं आपण कल्पना. कंटिन्यू करूया पुढे, चालेल. हा हो हो, चालेल, ठीक आहे, हा. थँक्यू. चालेल, चला आपण थांबूया इकडे. रचनावाद, कार्यवाद आहेत ते आपण परत उद्याचं काय. उद्याला घेऊया मॅडम लेक्चर, काय प्रॉब्लेम नाहीये, मला तर नाहीये, बाकी आम्ही डिस्कस करून तुम्हाला सांगतो. बाकीच्यांनी मला थोडस हे करा, हा, म्हणजे मलाही मग माझं काहीतरी प्लॅन बनवता येईल. इथं तर घेऊन टाका ना, ते उद्या घेऊन टाका ना, उद्या घ्या, काय अडचण सर नाही. एकच मिनिट, हा सर एकच मिनिट, मला ठीक आहे. हा, आता मोरे सर काय म्हणतात. उद्या लेक्चर घेऊया, रविवार असला तरी काय अडचण नाही. हा, मला काय अडचण असेल तर थांबूया आपण, नाहीतर बाकी आमच्याकडून काय हरकत असायचं काय कारण नाही. हा, चालेल, ठीक आहे. मग मला तसं मग फक्त मेसेज कन्वे करा किंवा मग मेसेज ग्रुपवर तरी टाकून, ठीक आहे. चालेल, आपण इकडे थांबूया. वाचन करा रोजचं रोज, म्हणजे मग तुम्ही या टॉपिक मधून, सॉरी, या सब्जेक्ट मधून तुम्ही हळूहळू मोकळे होत जा. पुढच्या सब्जेक्टला तुम्हाला फ्री व्हायला बघा. चालेल, ठीक आहे. हरिओम, आपण इकडे थांबूया. हरिओम मॅडम. हरिओम मॅडम. हरिओम. हरिओम. ओके, हरिओम मॅडम. हरिओम. अंजू. हॅलो, अंजू बोला मॅडम. कोणी काही कल्पना मिळाली बुक्स बद्दल. नाही, काही नाही कल्पना मला. चालेल, ठीक आहे. मला जर काही हे झालं तर मग मला कल्पना दे. हा, हो हो, चालेल. हो, चालेल. हा, ठीक. हरिओम. चालेल, ठीक आहे. ओके, चल, गुड नाईट.